श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेले मी स्पेशल व्हिडिओ, तर चला स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जो पाऊस आहे तो चालू झालेला आहे आणि अशा मस्त अशा वातावरणात आहे ना, आता भाजी भाकर खाण्याचा कंटाळा आला होता. तर आता ही आहे डांगर. आता याला आहे ना कोणी कोणी काशीफळ पण म्हणतं. तर पण आहे ना इथे आहे ना, आता मुलं कसं आहे ना, लहान मुलांना या असे डांगराची भाजी वगैरे मी कधी हिरवी मिरचीत करते किंवा लाल लाल मिरचीत पण करते, पण तरी त्यांना आवडतच नाही. तर बघा इथं आता आहे ना, म्हणजे पावशेराच्या आसपास डांगर होतं. तर इथे आहे ना मी त्याला आता बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. आता त्याची वरची साल तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी इथं काढलेली नाही आहे, कारण आता आहे ना पूर्ण जे जीवनसत्व आहे ते आपल्याला भेटलंच पाहिजे. तर बघा इथे आहे ना, आता मी स्वच्छ असं डांगर करून घेतलं होतं आणि आपली जी किसणी आहे, आमच्याकडं किसणी म्हणतात, आता तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही. तर त्या किसणीने छान असं किसून घ्यायचं आहे आणि इथं मी जिरं, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे. कोथिंबीर असली तर तुम्ही टाकूच शकता, पण माझ्याकडं नव्हती. तर बघा आता इथं त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथं कढईत आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेलामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर थोडासा तुम्ही धना पावडरही ॲड करू शकता किंवा पावभाजी मसाला असतो किंवा चाट मसाला थोडासा चवीसाठी, तर तुम्ही ॲड केला तरी तुमची भाजी खरंच खूप टेस्टी, म्हणजे जे जे आपण पुढं रेसिपी करणार आहे ती टेस्टीच होणार आहे. तर स्किप न करता पूर्ण बघा, तर तुम्हाला बघायलाच भेटेल की आपण काय बनवणार आहोत ते. तर बघा इथे मी थोडासा हिंग टाकलेला आहे. जिरं थोडंच टाकायचं आहे, कारण आता वाटण करण्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकलेलं आहे. मोहरी टाकलेली आहे आणि इथं आपण जे घेतलेली होती त्याची थोडीशी प्युरी करून घ्यायची आहे. जास्त घट्ट पण म्हणजे आपल्याला ते ठेवायचं नाही आहे. तर बघा इथं बारीक असं वाटण करून घेतल्यानंतर ते आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये आपण लसूण टाकलेलं होतं आणि तो लसूण आहे ना छान असा जर परतला तेलामध्ये तरच खूप छान लागतो, नाही तर असा त्याचा जो स्वाद जी आहे तो मिरची जास्त आहे काही ती लागत नाही. छान अशी आपली तर बघा आता परतून मस्त झालेली इथे आहे आहे ना. आणि लसूण पण छान असं त्यामध्ये परतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता तेलामध्ये ते एकदम एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना ते पूर्ण छान असं, जरा मिरची जर तिखट असले तर मग जास्त तिखट लागते, तर परतली तर छान लागते. तर इथे मी ना छान अशी म्हणजे धना पावडर टाकलेली आहे. तर धना पावडर तुम्ही कोणत्याही भाजीला टाकू शकता. आता इथं हळदही टाकलेली आहे आपण आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी सांगत होते की धना पावडर जर टाकली ना तर खरंच तुमची जी भाजी आहे ना ती टेस्टी लागते. तुम्ही कोणतीही पातळ भाजी करा किंवा घट्ट करा, पण त्यामध्ये थोडीशी धना पावडर ॲड करा, खरंच भाजी खूप छान लागते. तर बघा इथं जे किसलेलं डांगर होतं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर मीठ आहे ना आपल्याला इथं जास्तच टाकायचं आहे, कारण आपल्याला आहे ना ते पिठामध्ये मळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं मीठ थोडंसं मी जास्तच टाकणार आहे. तर बघू शकता इथं आहे ना मी मीठ टाकून आहे ना आता जे डांगर आहे ते पूर्ण एकजीव करून घेत आहे आणि इथे मी ना बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पण पीठ घेतलेलं आहे. आता बाजरीचं 1 वाटी घेतलेलं आहे आणि साधारणतः गव्हाच्या 2 वाट्या असतील. तर यामध्ये तुम्ही डाळीचं पीठ ॲड करू शकता, पण आहे ना आता डाळीचं पीठ आहे ना मी स्किप केलं, कारण आहे ना डाळीच्या पिठाने ना जे दिरडे आहे ते थोडेसे असे ना म्हणजे पिठासारखे दिसतात. तर बघा इथे आहे ना थोडंसंच मी डाळीचं पीठ, म्हणजे असे भाजलेले दिसत नाही, कच्चे कच्चे दिसतात, तर मी थोडंसंच इथं जे आहे डाळीचं पीठ जास्त घेतलेलं नाही आहे, काहीतरी नॉर्मल घेतलेलं होतं. कारण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, पण त्यामुळे ना जे पीठ आहे ते आपलं जास्त चिकट चिकट होतं. तर बघा इथं आहे ना आता आपण याच्यावरती झाकण ठेवलं होतं, वाफ अशी जी आहे ती दडपून घ्यायची आहे. आता छान असं आपल्याला आहे ना जे डांगर शिजल्यानंतर आहे ना या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर बघू शकता इथं याच्यामध्ये मी आता आहे ना जे आपण पीठ घेतले होते त्याच्यामध्ये जे आपण जी भाजी आहे डांगराची मिक्स करून घेतलेली ती याच्यामध्ये टाकायची आहे. आता याच्यात तुम्हाला पाणी ॲड करायची गरजच नाही आहे. नॉर्मल तुम्हाला वाटलं तर थोडंसं वरतून घेऊ शकता, पण गरज पडत नाही शक्यतो. नॉर्मल पाहिजे असेल तर, जर तुमचं पीठ जास्त झालं असेल तर घेऊ शकता. तर पिठाचं प्रमाण आहे ना मापातच घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना आपलं जे डांगर आहे ते त्याच्यामध्ये तेवढंच मिक्स होईल. कारण जर जास्त तुम्ही पीठ घ्याल ना, ती जी म्हणजे तुमची रेसिपी आहे थोडीशी बिघडल्यासारखी होईल. तर आहे ना लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं रेसिपीमध्ये अंधार अंधार दिसेल. तर बघा फायनली लाईट आलेली आहे आणि आता ही रेसिपी ना जुन्यापासून चालत आलेली आहे. तर हा कांदा तुम्हाला दिसत असेल ना, जेव्हा आपण पूर्वी गव्हाचे धिरडे करायचो ना तेव्हा आहे ना आई आजी अशाच कांद्याला आहे ना एक काडकी टोचायच्या आणि त्यामुळे आहे ना म्हणजे तेल जास्त लागत नव्हतं. तर आज मी तेच ट्राय करून बघितलं. तर आता ही रेसिपी चुलीऐवजी आपण गॅसवर करत आहोत. तर बघा इथं छान असं छोटंसं रुमाल घ्यायचा आहे आणि ना रुमालाला ओलं करून घ्यायचं आहे आणि इथं ओलं केल्यानंतर छान असं आपण आहे ना हाताने त्याला
जे आहे ते पोळीसारखं पांगवायचं आहे. तर इथं मी तवा तापत ठेवलेलं होतं. आता तवा छान असं तापल्यानंतर जो कांदा आहे त्या कांद्याच्या साहाय्याने त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर छान असं आपलं जे धिरडं आहे, तर आमच्याकडे याला धपाटेच म्हणायचे. आम्ही कोथिंबिरीचे म्हणा किंवा अजून कोणते असो तर त्याला धपाटेच म्हणतो. तर आता धिरडे वगैरे किंवा थालीपीठ म्हणतात आता. पण आता आमची जुनी जी म्हणजे आजी, आई त्या आहेत त्याला तर धपाटेच म्हणायचे. आता धपाटे म्हटल्यावर आपल्याकडं मार म्हणतात. तर आमच्याकडं यालाच धपाटे म्हणतात. म्हणजे चुलीवरची जी रेसिपी आहे ती मी आज गॅसवरतीच तुम्हाला करून दाखवत आहे. जुनं ते सोनं म्हणतात ना, तर खरंच खूप चविष्ट लागतात आणि मुलं आवडीने खातात. तुम्ही याला आहे ना टिफिनसाठी पण करू शकतात किंवा आहे ना तुमच्या मुलांना जर भाजी म्हणजे जो आहे ते खाण्याचा कंटाळा येत असेल ना, तर अशा नवनवीन काहीतरी वेगळं करून दिलं ना तर मुलं आवडीने खातात आणि मुलंच काय आपणसुद्धा आवडीनं खातो. किंवा कोबीची भाजी असेल त्याचेही तुम्ही छान असे पराठे आता मी कोबीची पण केली होती, पण त्याची रेसिपी काही तुम्हाला शेअर करू नाही शकले. तर मी आहे ना मुलींना त्या आहे ना भाजी वगैरे खायला कंटाळा करतात ना, त्यामुळे मी त्यांना अशा प्रकारे ज्या नवनवीन पदार्थ आहे ते बनवून देतात आणि त्या टिफिनला पण नेतात आणि घरी पण आवडीने खातात. तर आता एक झाल्यानंतर दुसराही मी करून घेत होते आणि असेच पटपट आता हे सर्व जे धिरडे आहे, धपाटे किंवा थालीपीठ सर्व ते आहे जे जसं ज्याला समजेल त्या भाषेत मी सांगत आहे. तर चला आता पटपट असे करून घेऊया आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण असं काहीतरी बनवतात का? आणि तुम्ही असं कांदा लावून जे आहे तव्याला तेल लावत होते का? किंवा तुम्हाला आठवतं का? तेही कमेंट करून सांगा. तर चला फायनली आता सकाळची रेसिपी झालेली आहे आणि आता आपल्याला ना ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर आता नाही मशीन कामाचं असं असतं एकदा जर करायला लागलं ना तर खूप म्हणजे असं वाटतं म्हणजे करतच राहावं. पण एखाद्या वेळेस जर तुम्ही थोडासा गॅप घेतला तर खरंच कंटाळा येतो आणि आता इतके ब्लाऊज येऊन पडलेले आहे. तर पण आता शिवण्याचा जरासा कंटाळा येतो कारण आहे ना आता लगनसराई चालू होती ना तोपर्यंत आहे ना कंटिन्यू शिवत होते. पण आता थोडंसं शेतीतले कामं हे ते झालं की मग जरासं लक्ष विचलित होतं. तरी तर मला नाही या बाईची डिझाईन करायची आहे आणि अस्तरचं ब्लाऊज आहे. तर अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग करतात ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तर आता पटपट आहे ना इथं मुली अभ्यास करत होत्या आणि त्यांचा अभ्यास चालू होता आणि इथं माझी कटिंग पण चालू होती. आता काही जण म्हणतात की दिवसभर घरात तुम्हाला करमतं कसं? आणि मला तर दिवस कुठं जातो काहीच समजत नाही. कारण मी आहे ना जास्त वेळ म्हणजे ना लईत लई अर्धा तास आराम केल्यानंतर माझं काहीतरी काही ना काही चालूच असतं. आता हा व्हिडिओ एडिटिंग करणं म्हणजे त्याच्यासाठी ना जो 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला 15 मिनिटं करायचा आहे. तर सॉरी ते आवाजात थोडासा मिस्टेक होत होता. तर जे तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो 40 मिनिटाचा तुम्हाला 15 ते 20च मिनिटात करायचा आहे. तो एडिटिंग करायचा, त्याला व्हॉईस ओव्हर करायचा, यालाही मला वेळ लागतो आणि हाही एक माझा कामाचाच भाग आहे. याच्यातूनही मला काहीतरी 2 पैसे भेटतात म्हणून मला हेही करावं लागतं आणि ब्लाऊजचं म्हटलं तर त्याच्यातूनही मला इन्कम आहे तेही मला करावं लागतं आणि शेतात थोडीफार मदत केली म्हणजे तिथेही आता मी तर जास्त काही शेतातलं काम म्हणजे जेमतेम मला झेपेल तेवढंच करते. आता आहे ना काही जणांचं म्हणजे ना काहींना वाटतं की असं हिला काम जमत नाही. मला खरंच कामाची खूप हौस आहे. पण आता आहे ना 1 नाही, 2 नाही, 3-3 माझे ऑपरेशन झालेले आहे. त्याच्यामुळे आहे ना मला कुठेतरी जास्त कंबराचा त्रास होतो. कंबर जास्त दुखतं. त्याच्यामुळे आहे ना मी मला जेवढं होईल तेवढं करते. कारण आजारी पडल्यानंतर मग माझं दुखणं तर बाजूलाच राहतं, पण मुलींची मला बघवत नाही. कारण त्यांचं कसं असतं ना टिफिन हे ते आणि शाळेत जसं मुलं बघताना तसंच त्यांनाही पाहिजे असतं आणि मग घरातलं ना एक माणूस जर आजारी पडला ना पूर्ण घर आजारी पडल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळे ना आता मला कोणी काहीही बोलो, पण मी माझी तब्येत सांभाळून आणि माझं मुलींचं सांभाळून माझं काम चालू असतं. भलेही कोणी नाव ठेवलं तरी चालेल, पण आपल्या तब्येतीला झेपेल ना तेवढंच करायचं असं मी आता ठरवलेलं आहे. ज्यावेळेस वाटलं ना आपल्याला आपल्याकडून होणार नाही, तर तिथं बंद करायचं. लोकं चांगलं म्हणतील ह्यासाठीही आपल्या जीवाचा आट्यापिट्या करायचा नाही. आपल्या मनाला काय वाटतं, आपण योग्य करतोय ना, असेच काही कामं करायचे. मग भलेही लोकं तुम्ही काय म्हणता ना, पायी चालून देणार नाही आणि घोड्यावरती बसून देणार नाही. लोकांचा विषय घ्यायचा नाही. आपल्या मनाला वाटतं ना, की आपण योग्य करतोय आणि आपण आपल्या संसारासाठी काय योग्य करतो आहे आणि काय अयोग्य करतो आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. तर फायनली आता आहे ना माझी 2 इन 1 मशीन आहे म्हणजे पिको फॉल आणि शिवायची एकाच याच्यावरती मी जोडलेली आहे. कारण एवढी ठेवायला जागा नसते. तर आता इथे मी पिकोची मशीन काढली होती आणि शिलाईची ठेवली होती. आता तिला जास्त दिवस झाले होते ठेवून त्याच्यामुळं आता तिला आहे ना ऑइलिंग करायची होती. तर ऑइलिंगचे जे डबी आहे ती संपली होती तर मी ना एक पाऊच आणून ठेवलेलाच होता. तर आता इथं ऑइलिंग करून घेतलं आणि मग म्हटलं आता चला ब्लाऊज शिवायला बसूया. तर आता कोणतंही मशीन घेतलं आणि त्याची काळजी घ्यावंच लागते. तर आता वरचेवर त्यालाही ऑइलिंग वगैरे करावी लागते. तर बघा ऑइलिंग करून घेतल्यानंतर
मी आता शिवायला बसणार होते. तर पूर्णपणे अशी ऑइलिंग करायची आहे, जेणेकरून जर तुमच्याकडं मशीन असेल ना तर म्हणजे मशीन छान चालते. तर बघा आता आहे ना, जास्त दिवस झाल्यानंतर आहे ना मशीन थोडीशी कुठेतरी ना दोरा तुटतो किंवा आहे ना बॉबिन जी आहे ती पण दोरा तोडते. तर बघा आता आहे ना ब्लाऊज स्टिच करायला बसले होते, तर म्हणजे जो समोरील भाग आहे तो पूर्णपणे झाला होता. फक्त पायपिंग राहिली होती आणि आता पायपिंग राहिल्यानंतर मला बाहीची डिझाईन करायची आहे. त्याच्यामुळे मला वेळच लागणार होता आणि त्याच्यानंतर थोडंसं बाहेर पण जायचं होतं, काम होतं. तर त्यामुळे ना मी आता समोरचाच भाग तयार करून घेतलेला आहे आणि थोडंसं बाहेर जाऊन आल्यानंतर मळ्यात जायचं होतं. मळ्यात आहे ना आमचे म्हणजे एक माझे मोठे भाई आहे, तर त्यांचं आहे ना घरकुलाचं जी फॉर्म आहे तो भरायचा होता आणि तो आहे ना मी एकदा ऑनलाईन भरलेला होता, तर त्यांना पुन्हा भरायचा होता तो. तर मी त्यांना तो भरून देण्यासाठी गेले होते. आता जे काम आपल्याला येतं ना त्यात करायला ना जास्त ना असा मान घ्यायचा नाही. जे येतं ना ते येतं. तर मी त्यांच्याकडं गेले होते आणि ते फॉर्म भरून आले होते. तर बघा आता इथं ना मळ्यात चालले होते ना, भरपूर दिवस झाले जशी मक्काला खाट टाकून आलो तसं मळ्यात जाणंच झालं नाही. म्हटलं चला आता मक्का कशी झालेली आहे ते बघून येऊया. आणि आमची गाईची पण जराशी तब्येत बरी नाही. तिचं पण आहे ना म्हणजे जे टाके वगैरे आहे ते दुखत असतात. तर बघा आता फायनली मळ्यात आलेलो आहोत आणि संध्याकाळचं वातावरण आहे खूप छान असं वाटत होतं आणि गारवा पण खूप होता. तर इथे ना मग आल्यानंतर आहे ना मग मी जे मला पहिले आहे ना मी जे काही लावलेलं आहे ना ते मला बघायला खूप आवडतं. तर इथे आहे ना मी ज्या आपला टमाटे म्हणा, मिरच्या किंवा काकडी वगैरे लावलेली होती ना, तर ते बघितलं तर बघा मी छान असं आलेलं आहे ते. तर बघा आता पिकांना खूपच गरज होती. आता आपण ज्या काकड्या आहेत त्या लावलेल्या होत्या ना, तर त्याला काकड्याचे बी पण लावलेलं आहे आणि टमाटे ही बघा. आता ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर पण छान झालेली आहे आणि हा कुळीद आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे आहे टमाटे. आता टमाट्याला बघा छान अशा आता इथं फुलं लागलेली आहे आणि उळं पण आता आपलं छान झालेलं आहे आणि हा कुळीद आहे. कुळदाला पण आता आहे ना म्हणजे फुलं लागलेले आहे बारीक बारीक. बघा आता हा वेली जायला लागलेला आहे हा कुळीद. आणि आता आपण ना मक्काला जी खाद आहे ती टाकली होती, तर बघूया आपली जी मक्का आहे ती कशी झालेली आहे. तर मक्काच्या शेतात जाऊन मी तुम्हाला दाखवते. तर मक्काकडे तुम्हाला मी नेणारच होते, तर आहो म्हणाले की चला आता अंधार पडलेला आहे, थोडंसंच घरी जायचं आहे आणि गाय वगैरे धुवायची आहे, गाईला खायला टाकायचं आहे, पाणी पाजायचं आहे. तर इथं गाय धुवून वगैरे झाली होती, तिला चंदी वगैरे ठेवली होती आणि आता तिला संध्याकाळचं पुन्हा थोडंसं पाणी पण दाखवलं होतं. आता आमचं बछडच खूप छान असं झालेलं आहे आणि गाईलाही थोडंसं बरं नाही आहे, त्याच्यामुळे तिचं गोळ्या औषधं वगैरे चालूच होते, पण आता थोडेसे बंद झालेले आहे. पण तिला काय म्हणावं असं बरं वाटत नाही. तर घरात एखादं आजारी पडताना जसं वाटतं तसंच आम्हाला आमची गाय जर आजारी पडली ना तसंच वाटतं. तर तिलाही थोडंसं भेटून आले आणि तिला खायला वगैरे टाकायचं होतं. तर आहो तर रोजच टाकतात. तर म्हटलं चला कधीतरी आपणही तिला मदत करूया, काहीतरी पुण्य आपल्याला पण लाभेल. तर बाहेर आहे ना आहोंना गाय धुईपर्यंत मी बाहेर झाडून वगैरे घेतलं होतं आणि तिथला जो पुंजा आहे तो पण फेकून आला होता. आता पण तिथं कॅमेरा धरायला कोणी नव्हतं. तर इथं गाईला खायला वगैरे टाकलं आणि आहोनी बाकीचं जे वासरू वगैरे होतं ते बांधायचं होतं, तर तिथं त्यांनी आवरून घेतलं आणि मग गाईला खायला टाकल्यावरती आम्ही घरी आलो. आता घरी आल्यानंतरही स्वयंपाक वगैरे केला, पण व्हिडिओज खूप मोठा होईल त्याच्यामुळं मी एवढं काही शूट केलं नाही. तर बघा आणि संध्याकाळचं थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे, म्हणजे सकाळपर्यंत पाऊस चालू होता, नंतर दुपारपर्यंत काही एवढा नव्हता. तर आता बघा इथं संध्याकाळची वेळ ना वैरण गाईला टाकून दिलेली आहे. आता रात्रभर ना ती तेवढी पण जी आहे ती खाऊन टाकते आणि म्हणजे मग आहे ना सकाळी पुन्हा तिला दुसरं काहीतरी खायला टाकावं लागतं. तर आता इथं आहे ना ते गिन्नी गवत आहे, तर ते बारीक बारीक कापलेलं होतं, तर त्याच्यामुळे ते मी थोडं थोडं करून टाकत होते आणि जे बछडं आहे त्यालाही थोडंसं ठेवलेलं होतं, कारण आता त्यालाही बऱ्यापैकी म्हणजे जे खायला लागलेलं आहे. तर आम्हाला वेळ झाला होता, त्याच्यामुळे मी पटपट आवरत होते आणि चला आता फायनली आपण निघालेलो आहोत घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.